classic example. Housewife started with meager 5,000 SIP in 2017-18. Encouraged her son to start 50K SIP. जसा मुलगा नोकरीला लागला, मुलगा प्रोफेशनल गेमर आहे, त्याला जेव्हा तो स्टार्टला लागला तेव्हा 65,000 पगार होता, 50,000 रुपये सेव्ह करत होता. रीच 90 lakhs पोर्टफोलिओ. हाऊसवाईफ कधीच अर्न नाही केलं. नवऱ्याच्या पगारामधनं 5,000 सेव्ह करून SIP करायची. मुलाला सांगितलं 50,000 सेव्ह कर. मुलाचा जसा बोनस आला, नवऱ्याचा बोनस आला, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केले विथ अ सिम्पल व्ह्यू की जसा 1 करोडचा पोर्टफोलिओ होईल तसा आपण घर घ्यायचं. जसा पोर्टफोलिओ ऑलमोस्ट 1 करोडचा पोहोचला, खारघरला 1.25 करोडचा फ्लॅट घेतला. फ्लॅटसाठी ऑलमोस्ट किती 31 लाख रुपये रिडीम केले. तरी आज पोर्टफोलिओ अराउंड 60 lakhs आहे. मुलाला शिक्षणासाठी युकेला जायचं होतं, 5 लाख रुपये विड्रॉ केले मुलाला शिक्षणाला युकेला. SIP स्टॉप आहेत, काहीच नाहीये, तरी पोर्टफोलिओ 60 लाखाचा आहे. घर झालं, मुलाला शिक्षणाला युकेला पाठवलं, पोर्टफोलिओ स्टील 60 lakhs. ज्याला पैसे नसतात ना त्यावेळेला लाईफमध्ये कुशन नसतं आणि जॉब जाण्याची भीती, बऱ्याच गोष्टी असतात. इनसेक्युरिटी, एस्पेशली मेल्स. पुरुषांना जेव्हा पैसे नसतात ना तर एक आपण म्हणतो ना मेल इगो असतो, तो मेल इगोला धक्का लागण्याचे चान्सेस खूप असतात. द ओनली सोल्युशन फॉर दिस इज टू इन्व्हेस्ट कन्सिस्टंटली. तुम्हाला पण म्युच्युअल फंड जर्नी चालू करायचे, जनरेशनल वेल्थ क्रिएट करायचे, तर या रीलला अपॉइंटमेंट लिहून पाठवा. तुम्हाला गुगल फॉर्म DM होईल, तो भरा, माझी टीम तुम्हाला कॉल करेल.